परसराम व्यासांना ज्वर आलेला आहे, ताप आलेला आहे आणि या तापामध्येच ते ब्रह्मविद्याशास्त्र काही बोलून गेलेले आहे. ते विचाराचे सिद्धांत असतील, काही पाठवेदाना महावाक्याचे सिद्धांत असतील असंही म्हटलं गेलेलं आहे. हे जेव्हा पेटे हरिभास श्रवण करत होते तेव्हा त्यांना त्यातली अपूर्वता लक्षात आली आणि आचार्य परशुरामवाद ज्याच्यापासून मला वंचित ठेवत होते, किंबहुना मी त्यांना कितीही अत्याग्रही राहिलो तरी त्यांनी सांगण्याचं टाळलं, पण आज अदृष्ट मात्र त्यांच्या मुखातून हे बोलून घेते. हे नक्कीच काहीतरी मी यापूर्वी न ऐकलेलं पुढे ऐकायला मिळेल की नाही याचाही संभव नाही. ही जाणीव लक्षात आल्यानंतर त्यांनी जवळच पडलेल्या कोळशानं भिंतीवरती सगळं काही लिहून काढलं. आचार्यांचा ज्वर निघाला, सावधावस्था झाली. उठून बघतात भिंती रंगलेल्या आहेत आणि त्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे. ते जेव्हा विचारण्यात आलं की हे कोणी लिहिलं, हा तुमचा शिष्य पेटे आहे, तेव्हा असं लक्षात आलं की मी याला ब्रह्मविद्याशास्त्रापासून, अर्थात ते आचारपर शास्त्र सांगत होते, विचारपर सिद्धांत सांगण्याचं टाळत होते. परंतु कधी कमीत कमी त्या ईश्वराची अदृष्टाची अशी भावना असावी, इच्छा असावी, प्रवृत्ती असावी, मनोधर्म असावा, म्हणूनच त्या ज्ञानाची पेठी इथे उघडल्या गेली. ती ज्ञानपेठी उघडणारं ते तीर्थ म्हणून ज्ञानतीर्थ म्हणून आज वांबोरीकडे बघितलं जातं. तो झरा आज अथांगतेनं त्या ठिकाणी वाहतोय आणि त्याच्या संगमावरती हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होता. हे अवभाग्य आहे या लेकरांचं. आज मामा तिथे जरी असते तरी मनोधर्माने, प्रसन्नतेने ते आज याच ठिकाणी आहेत आणि म्हणूनच तो त्यांचा आशीर्वचनाचा भाग आमचे पूज्य स्नेही सात्विक मुनी दादा यांनी या ठिकाणी तो बोलून दाखवला.